नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा भेटलेला नव्हता, मित्रांनो 2025 मध्ये अतिवृष्टीचा फटका या शेतकऱ्यांना बसलेला होता आणि यामध्येच 2025 मधील खरीप आणि रब्बी हे दोन्ही पीक विमे काही शेतकऱ्यांना अद्यापही भेटले नाहीत। अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। यामध्ये जर पाहिलं तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे वाटप हे लवकरच सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, याची सर्व प्रोसेस आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे, तसेच हा पीक विमा किती भेटणार आहे, तसेच हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यांसाठी देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, अखेर 2025 मधील रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। मित्रांनो, या पीक विम्याचा हिस्सा हा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला हा देण्यात आलेला आहे। आता राज्य सरकारकडून या पीक विम्याचा हिस्सा हा विमा कंपनींना देण्यात आल्यानंतर या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, 2025 मध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 21 जिल्ह्यात या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे आणि 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, यामध्ये काही पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला होता, तरी यामध्ये काही पहिल्या हप्त्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांना अद्यापही या पीक विम्याचे वाटप हे करण्यात आलेलं नव्हतं। तर या 2 हप्त्यांचे वाटप देखील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 32,000 रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा 32,000 पीक विमा हा सर्वच शेतकऱ्यांना मिळेल असं नाही। तर मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रावरती या पीक विम्याचा हा हिस्सा अवलंबून असतो। तर काही ठिकाणी कमी प्रमाणात नुकसान झालं असेल तर त्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये प्रति हेक्टरसुद्धा यामध्ये मिळू शकतो आणि तसेच काही शेतकऱ्यांचे हे 100% नुकसान झाले असेल तर या शेतकऱ्यांना हा पीक विमा जवळपास 32,000 रुपये प्रति हेक्टरी हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये या पीक विम्याचे अपडेट हे असे होते। तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून नुकताच या पीक विम्याचा हिस्सा हा राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आलेला आहे। आता राज्य सरकारकडून या पीक विम्याचा हिस्सा हा विमा कंपन्यांना देण्यात आल्यानंतर ह्या पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 10 जूनपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जमा होईल असे सांगण्यात येत आहे। मित्रांनो, 10 जूनपासून 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10 जूनपासून या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 21 जिल्ह्यातील जवळपास 51 लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर अहिल्यानगर आहे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर नांदेड, त्यानंतर बीड, त्यानंतर सोलापूर, धाराशिव अशा प्रामुख्याने जे अतिवृष्टी जास्त झालेले जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये जवळपास हेक्टरी 32,000 रुपये पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तसेच यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये हे अतिवृष्टीचे प्रमाण हे कमी होते, अशा जिल्ह्यांमध्ये 12,000 ते 32,000 या दरम्यान पीक नुकसानीच्या अहवालानुसार यामध्ये हे पीक विम्याचा रक्कम ही देण्यात येणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपये हा पीक विमा देण्यात येणार आहे। मित्रांनो, लवकरच या पीक विम्याचा GR हा राज्य सरकारकडून करण्यात येईल आणि या GRनुसार या 21 जिल्ह्यात या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। मित्रांनो, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, खरीप हंगामासाठी हे शेतकऱ्यांना या पीक विम्याचा थोडाफार हातभार हा लागू शकतो। तसेच मित्रांनो, या पीक विम्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम हा सोयीचं जायला असं वाटतं। तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 10 जून रोजी दुसरी एक आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी सध्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 9व्या हप्त्याची ही वाट पाहत आहेत आणि हा हप्ता देखील 10 जून रोजी येणार असल्याचे हे सांगितलं जात आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना यामध्ये डबल फायदा होणार आहे। एक तर पीक विमा आणि दुसरा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, या दोन्ही निधीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा चांगला जाईल असे वाटते। तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता, ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता भेटलेला होता अशा शेतकऱ्यांना यामध्ये 9वा हप्ता हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यामधील 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना भेटलेला होता अशा शेतकऱ्यांना यामध्ये 9वा हप्ता हा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही KYC केलेली नसेल तर त्यांनी PM किसान पोर्टलवरती जाऊन आपली KYC अपडेट करणं आवश्यक आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक लिंकिंग म्हणजे सीडिंग नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार बँक लिंकिंग करणं देखील यामध्ये आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, आपले स्टेटस एकदा PM किसान पोर्टलवर जाऊन
किंवा नमो शेतकरी सन्मान निधीच्या पोर्टलवर जाऊन देखील आपण आपले स्टेटस तपासू शकता. मित्रांनो, या स्टेटसमध्ये काही त्रुटी असतील त्या लवकरात लवकर या पूर्ण कराव्यात. म्हणजेच 10 जूनपासून जो नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देण्यात येणार आहे, तो हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. तर मित्रांनो, हा हप्ता आधार सीडिंग बँक खात्यावरती जमा करण्यात येतो. मित्रांनो, 2,000 रुपये हे 10 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर पीक विमा आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजनेचे पैसे हे 10 जूनपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण कायम घेऊन येत असतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया का अशाच नवीन अपडेट आणि योजनेसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.